इथे का आली आहेस बानू? शिवभक्तीचे स्तवन सुरू असताना तू त्यात व्यत्यय आणला आहेस. काय समजतेस तू स्वतःला? कोण आहेस तू? माझ्याकडनं चूक झाली जी. मी खरं तर आख्यान सुरू होण्या अगोदरच हात यायला पाहिजे होतं, पण माझं मनच थाऱ्यावर नव्हतं बघा. माया बानूची चूक पदरात घ्यायची. ही अक्षम्य अशी चूक आहे. याचे प्रायश्चित्त तुला करायला हवे. बानू, आज मात्र तुझे खरोखरच चुकले आहे. महाशिवरात्रीला भक्ताचे मन कसे प्रसन्न, आनंदी, शिवमय असावे. बानू, तुला जर तुझी चूक उमगली असेल तर झालं गेलं विसरून जा. हे आख्यान तुम्हा सर्वांसाठी आहे. या स्तुतीने माझ्यामध्ये काहीच अंतर पडणार नाही. हे श्रवण केल्याने शुभ मंगलदायी प्रत्यय तुम्हाला येवो ही सदिच्छा आहे. पुण्यांदा अशी चूक नाही होणार देवा. बानू, जा आता आनंदाने आसन ग्रहण कर. शुभम भवतु. देवा, आपण सांब सदाशिव आहात, भोलेनाथ आहात. भक्तांचे अनंत अपराध आपण पोटात घेणारे आहात. नारायण नारायण. आजच्या या महाशिवरात्रीच्या आख्यानात मी सर्वांना श्री महादेव आणि श्री सतीदेवी यांच्या पहिल्या भेटीकडे घेऊन जातोय. सती, तू शिवाचे नामस्मरण करते आहेस का? असे का विचारते आहेस? कारण आम्हाला शिवोहम असा नाद ऐकू येतो आहे. मला असे का होते आहे ठाऊक नाही. मला हेही ठाऊक आहे की पिताश्रींना श्री महादेवांचे नाव घेतलेले आवडत नाही. ते त्यांचा द्वेष करतात. मला तर असे वाटते की आपण माघारी फिरावे. नारायण नारायण. श्री सतीदेवींना त्यांच्या पित्याकडून अर्थात दक्ष प्रजापती यांच्याकडून विष्णू हेच त्यांचे आराध्य आहेत हेच कळले होते. परंतु परमनियतीने जे लिहून ठेवले होते ते घडल्याशिवाय राहणार थोडे. दक्ष प्रजापती शिवतत्वापासून श्री सतीदेवींना वंचित करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र श्री सतीदेवींना श्री महादेवांचे दर्शन घडले. आणि मला बी देवांचं दर्शन झालं. ह्यातच माझं बी भाग्य आहे. नारायण नारायण. श्री सतीदेवींना श्री महादेवांचे दर्शन घडल्यावर एका नव्या अध्यायाला प्रारंभ होणार होता. मुनिवर, सतीदेवींच्या माता पित्यांना याबद्दल कल्पना नव्हती का? म्हणजे आज ना उद्या हे होणारच आहे हे तर त्यांना ज्ञातच होते ना? नाही देवी, हे असे काही घडेल याची त्यांना कल्पना देखील नव्हती. परंतु आपली कन्या ही अजून घरी कशी आली नाही याची मात्र त्यांना काळजी अर्थातच होती. सती आणि तिच्या बहिणींना वनात जाऊन आता बराच काळ होत आला. अजूनही त्या कशा आल्या नाहीत?
काही नको ते घडायला नको म्हणजे झालं. देवी, तुमच्या मुखावर चिंता मला स्पष्ट जाणवते आहे. काय झाले आहे देवी? काही नाही स्वामी. सती आणि तिच्या बहिणी वनातून आल्या का देवी? देवी, तुम्ही मौन का? माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेले नाहीत देवी. नाही स्वामी, त्या अजून राजवाड्यात परत आल्या नाही. आणि हे तुम्ही मला आत्ता सांगता आहात? खरं तर त्या वनातून कधीच आल्या असतील असे समजून आम्ही त्यांना भेट द्यायला इथे आलो आहोत. मी तुम्हाला सांगायला येणारच होते, पण आजवर मी सतीला या राजवाड्याबाहेर जाऊ दिलं नाही. याचे कारण तुम्हाला ज्ञात आहे. कोणतेही अनिष्ट घडू नये यासाठी मी प्रयत्नशील होतो आजवर. पण तुम्ही असा विचार का करत आहात की काहीतरी अरिष्ट घडलं असेल? आपल्या राजवाड्यात श्री नारायणांच्या जपाशिवाय दुसऱ्या कोणाचाही जप कधीही कुणीही केलेला नाही. असे असताना आपल्या कानावर पडलेला ध्वनी आपल्या स्मरणात नाही का? आज हे असं कानावर येणं, आजच सतीने वनात जायची अनुमती मागणं आणि आजच हे असं तिनं न येणं, हे केवळ योगायोग नाहीये देवी, हे ध्यानात ठेवा. नक्कीच नको ते काहीतरी घडले असणार. नारायण नारायण. देवी प्रसूती यांना याची जाणीव होती की आपल्या पोटी साक्षात भगवतींनी जन्म घेतला आहे आणि तेही दक्ष प्रजापती यांच्या प्रार्थनेमुळे. कारण प्रजापती दक्षानेच श्री भगवती देवींकडे तशी मागणी केली होती. ज्यामुळे केवळ ह्याच नाही तर प्रत्येकच सर्गात त्या त्यांची पुत्री म्हणून जन्म घेतील असा वर दक्ष प्रजापतींना मिळाला होता. परंतु आपल्या पित्याला साक्षात श्री ब्रह्मदेवांना पूजेपासून वंचित केलं याचा राग त्यांना होताच. ते महादेव आहे ती देवांचं देव, असं असताना त्यांचा राग कशापायी करायचा? त्याला काहीतरी कारण असणारच. उगाच काही घडत नसतं बानू, आणि हे तू तुझ्या ध्यानात असू दे. नाही म्हणजे हे ठाव आहे का महादेवांनी ब्रह्मदेवासनी शाप दिला होता का त्यांची कोणी बी पूजा करणार नाही म्हणून, आणि म्हणून त्यासनी महादेवांचा इतका राग होता. नाही बान, केवळ इतकंच कारण नव्हतं मुनिवर. या आख्यानाच्या अनुषंगाने ते सर्व